हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला तांब्या पितळीची भांडी घासण्यासाठी घरच्या घरीच पितांबरी कशी तयार करायची ते तुम्हाला दाखवणार आहे। त्याआधी बघू शकतात मी इथे घरी बनवलेली पितांबरी घेतलेली आहे। आधी मी तुम्हाला रिझल्ट दाखवते। सगळ्यात आधी भांड्यावर मी थोडंसं पाणी टाकलंय आणि आता ही पावडर मी यावर लावणार आहे। बघू शकतात किती इझिली हे क्लीन होत आहे। बघा, अगदी अलगद हातानेही फिरवलं तरी सुद्धा हे भांड क्लीन होत आहे। आता या भांड्याला मी संपूर्ण पावडर लावून घेते। तुम्ही बघू शकतात की हे भांड किती लगेचच क्लीन होत आहे। थोडंसं पाणी लावून घ्यायचंय। अगदी घरच्या घरी आपण पितांबरी पावडर बनवू शकतो। याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे। आणि आता याला पाण्याने धुवून घेणार आहे स्वच्छ। पाण्याने धुतल्यानंतर तुम्ही बघू शकतात भांड किती क्लीन झालेलं आहे। तर अशा प्रकारे घरच्या घरी पितांबरी बनवून तुम्ही घरच्या घरीच भांडी क्लीन करू शकतात। आता ही पावडर बनवायची कशी ते मी तुम्हाला सांगते। त्यासाठी लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ। हे मी अर्धा बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर मीठ, आपला खाता सोडा, सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू पावडर आणि आपल्या घरात जे डिटर्जंट असेल ते। या चारही वस्तू समप्रमाणात घ्यायच्या आणि हे जितकं आपण घेतलेलं आहे त्याच्या दुपटीने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता या गव्हाच्या पिठात मी हे सगळं टाकून मिक्स करून घेते। आपल्याला ही पावडर स्टोअर करून ठेवायची आहे, म्हणून आपण याच्यात सायट्रिक ॲसिड म्हणून आपण लिंबू पावडर टाकलेला आहे। नाहीतर आपण लिंबूही यूज करू शकलो असतो, पण लिंबाने ते ओलं होईल म्हणून आपण याच्यामध्ये लिंबूची पावडर यूज केलेली आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी एका मोठ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेतलेलं आहे, जेणेकरून व्यवस्थित मला ते मिक्स करता येईल। हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुमची ही घरच्या घरी पितांबरी पावडर रेडी झालेली आहे। यात मी फूड कलर टाकलेला नाही। काही लोक यात फूड कलरही टाकतात। फूड कलर ऑप्शनल आहे। ज्यांना फक्त कलर हवा असतो पिंकिश पितांबरी सारखा, तर ते फूड कलरही टाकू शकतात। आता ही पावडर रेडी झाली आहे। आता हिला स्टोअर करण्यासाठी तुम्ही एका पॅक कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।